आणि अशा प्रकारे फ्राय केलेले जे बदाम आहेत ते बदाम आपण हे थोडंसं जास्त प्रमाणात गरम नाही आहे अशा पिठामध्ये आपण हे सर्व बदाम त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूया बेसनचे लाडू आणि वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे आहेत ते. आणि ज्यावेळेस आपण बेसनचे लाडू बनवतो तर त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑप्शनल आहेत, आपल्या आवडीप्रमाणे आहे, किंवा लाडूची जी साईज आहे ते देखील आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो. हे सर्व ऑप्शनल आहे. करण्याची पद्धत आणि एक वेगळं काहीतरी ट्विस्ट आहे ज्याच्यामुळे लाडू हा मस्तपैकी छान असा चविष्ट लागणार आहे. मग बघूया आज आपण बेसनचा लाडू जो बनवणार आहे तो एलिझाज कॉर्नरमध्ये कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. सर्वात प्रथम मी तर तुम्हाला जे हरभऱ्याची डाळ आहे, ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती व्यवस्थित प्रकारे स्वच्छ आहे का नाही ते आपण बघून घ्यायचं आहे. हे नॉर्मल गोष्ट आहे, सर्वजण करतात. पण याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण जी हरभऱ्याची डाळ आहे ही हरभऱ्याची डाळ 1-2 दिवस आपण कडक उन्हामध्ये तिला गरम करून घेऊ शकतो, ऊन दाखवू शकतो. दुसरं ऑप्शन असं आहे, दुसरं नाही, पुढचं ऑप्शन हे आहे की हरभऱ्याची डाळीला ऊन दाखवल्यानंतर किंवा ऊनच नाही आहे, नो प्रॉब्लेम, आपण काय करायचं आहे की आता कढईमध्ये आपण ही पूर्ण डाळ व्यवस्थित प्रकारे खमंग भाजून घ्यायची आहे. जेव्हा सीमवर आपण डाळ भाजायला सुरुवात करतो, जेवढी ही डाळ कडक आहे तेवढीच ही डाळ नंतर अजून सॉफ्ट देखील व्हायला सुरुवात होते. सो काय करायचं आहे, आपण ही डाळ भाजायला सुरुवात करायची आहे. 1 किलो डाळीचा मी खास लाडूसाठी याचा वापर करणार आहे. सो ही डाळ व्यवस्थित सिमवर आपण भाजून घ्यायची आहे. थोडंसं सिम आणि थोडंसं फास्ट, पूर्ण फास्टवर डाळ करायची, भाजून घ्यायची नाही, कारण आपल्याला डाळ ही व्यवस्थित शिजली पाहिजे, भाजून घेतली पाहिजे, ज्याच्यामुळं नंतर आपले लाडू जे आहेत ते छान आणि टेस्टी होणार आहे. त्याच्यामधला कच्चापणा जो आहे तो निघून जाणार आहे भाजतानाच. म्हणजे पहिली ट्रिक आहे की डाळ ही व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायची आहे. पहिल्यांदा ती सॉफ्ट लागेल आणि मग नंतर ती कडक व्हायला सुरुवात होईल. तर जेव्हा ती कडक होणार त्याचप्रमाणे तुम्ही ही डाळ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तिला गार करायला ठेवायचं आहे. आणि ही पद्धत जर तुम्ही वापरली तर त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये जे बेसन आपण बनवतो, जे मार्केटमधून आणतो, त्याच्याऐवजी अशा प्रकारे घरात बेसन देखील बनवू शकतात. तसेच आपण शेव जी आहे, आपण शेव जेव्हा करतो तेव्हा देखील अशा डाळ ही जी आपली आहे ती खमंग अशी भाजून घेतलेली आहे. आता आपण याला गार करायला ठेवायचं आहे. शेवसाठी देखील या डाळीचा वापर करू शकतात. घरात बनवण्यासाठी बेसन जे आपण बनवतो, बेसनासाठी देखील किंवा भजीचं पीठ देखील या डाळीचंच आपण बनवू शकतो. 1 किलो चना डाळीचं हे बेसन आहे, जे मी घरामध्येच मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. मी घरामध्ये बारीक करायचं आहे, आपण हे बारीक केलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे, वरचा चाळा पुन्हा एकदा बारीक केला आहे. आणि अशा प्रकारे सुंदर असं हे जे लाडूसाठी बेसन आहे ते तयार झालेलं आहे. लाडूच नव्हे तर बाकी सर्व गोष्टीसाठी हे बेसन आपण वापरू शकतो. तर आता 1 किलो बेसनसाठी, म्हणजे 1 किलो बेसनाच्या लाडूसाठी मी 400 ग्रॅम तुपाचा इथे वापर करणार आहे. त्याचप्रमाणे मी 400 ग्रॅम साखरचा वापर करणार आहे. बघा, 1 किलो लाडूसाठी 400 ग्रॅम, माझ्या फॅमिलीसाठी आम्हाला हे जे प्रमाण आहे हे एक्झॅक्टली योग्य वाटतं. साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, खूप गोड देखील करू नका. जास्तीत जास्त अर्धा किलो, 1 किलोला अर्धा किलो तूप, अर्धा किलो साखर तुम्ही वापरू शकता. पण माझ्या हिशोबाने अर्धा किलो 1 किलो बेसन पिठासाठी इथे मी 400 ग्रॅम साखर आणि 400 ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे. तूप जे आहे हे प्युअर आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे ऑप्शनल आहे, तुम्हाला डालडा टाकायचा आहे किंवा अजून कोणतं तुपामध्ये तुम्हाला बनवायचं असेल ते. तर पहिल्यांदा मी काय करत आहे, जे बदाम आहेत, 1-2 वाटी बदाम मी इथे बारीक असे एका बदामचे 3-3 काप करून घेतलेले आहे. ते मी व्यवस्थित प्रकारे तळून घेत आहे. हे आपण नंतर ॲड करणार आहे. खरपूस
याच्यामध्ये मी आपण हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि 1 बाय 1 करत आपण सर्व बेसन जे आहे ते तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. इथे लक्ष द्यायला पाहिजे की आपण डाळ ही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदा तूप टाकायचं आहे. डाळ जे बेसन आहे हे कोरडं भाजण्याची आवश्यकता नाही आहे. बघा, छानपैकी खरपूस असे बदाम आपण इथे भाजून घ्यायचे आहे आणि भाजून तळून घेतल्यानंतर आपण ते काढून एका बाजूला ठेवूया गार होण्यासाठी. जेव्हा आपण मार्केटमध्ये ज्या लोक जे खवई आहेत त्यांना म्हणजे खूप असं बाहेरून आणण्याची आणि बाहेरच्या वस्तू तर छान असतात, असं नाही की नाही आहेत त्या, पण घरामध्ये केलेलं नाही का ते वेगळंच असतं. तर आपण अशा प्रकारे घरामध्ये बनवू शकतो, ज्याच्यामुळे कमी पैशामध्ये जास्त मजा, जास्त धमाका असं हे होऊ शकते. सो अशा प्रकारे आपले हे जे बदाम आहेत हे व्यवस्थित प्रकारे मी भाजून घेतलेले, तळून घेतलेले आहेत. आता याच तुपामध्ये मी जे बेसन आहे हे आपण टाकणार आहे आणि छानपैकी त्याला खमंग असा खुशबू, खमंग असा सुवास येईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचे आहेत. सो व्यवस्थित प्रकारे आपण बघा, इथे मी पीठ टाकत आहे आणि छानपैकी बेसन हे तुपामध्ये भाजून निघत आहे. आणि आपण काय करायचं आहे, अंदाज घ्यायचा, जेवढं तुपाला आवश्यकता आहे तेवढं आपण बेसन त्याच्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे हे सर्व एकजीव करायचं आहे आणि न थांबता सीमवर थोडं फास्ट थोडं सीम अशा कॉम्बिनेशनमध्ये हे सर्व जे बेसन आहे हे आपल्याला छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि पूर्ण खुशबू, पूर्ण सुवास जो आहे या बेसनाचा पूर्ण सुवास दरवळेपर्यंत, म्हणजे तेव्हा आपल्याला लक्षात येणार आहे की आपलं हे जे बेसन आहे ते पूर्ण प्रकारे शिजलेलं आहे आणि ते असं फुगतं देखील, हलकं फुलकं होऊन जातं. तर आपण ते लक्षात घेऊया. तर अशा प्रकारे बेसन हे भाजलं जात आहे. थोडंसं मी थांबत आहे, थोडंसं परत एकदा मिक्स करत आहे. जेव्हा मी कढईमध्ये हलवत नाही आहे तेव्हा मी सीमवर गॅस ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मग थोडंसं फास्ट करते आणि नॉनस्टॉप याला आपण अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. आणि जेव्हा हे पूर्ण शिजते, जेव्हा हे पूर्ण व्यवस्थित प्रकारे भाजून निघते, तेव्हा पूर्ण बेसन हे हलके फुलके होण्यासाठी सुरुवात होते. बघा, पूर्ण हे बेसन जे आहे ना एकदम हलकं असं झालेलं आहे. सुरुवातीला जे बेसन होतं ते असं पूर्ण तुपामध्ये घट्ट होतं, आता बेसन पूर्ण असं हलके झालेले आहे. बघा, मस्तच दिसत आहे. आणि हे जेव्हा बेसन पूर्ण भाजून होईल तेव्हा आपण एका परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि परत सेकंड राऊंड सुरुवात करायचं आहे. तर म्हणजे काय होणार आहे, पूर्ण पसरून ठेवायचं आहे. तूप आहे, पूर्ण भाजून घेतलेलं आहे, बराचसा वेळ आपल्याला जातो. फक्त इथे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे, अजून याच्यामध्ये आपण साखर टाकलेली नाही. आता बेसन जे आहे ते व्यवस्थित प्रकारे इथे आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहे. पूर्ण जे 1 किलो बेसन आहे याचा आपण वापर केलेला आहे. ते पूर्ण एका परातीमध्ये पातळ असं एका पदार्थासारखं झालेलं आहे. तर तुम्हाला असं वाटेल चुकली की काय आपली पद्धत, तसं काही नाही आहे. घाबरायची आवश्यकता नाही, हे असंच दिसते. कारण तूप देखील याच्यामध्ये आहे, ते देखील पूर्ण गरम आहे आणि कोमट झाल्यानंतर हे जे आहे हे कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बदाम जे तळून घेतलेले आहे बदाम, त्याचप्रमाणे मनुके आणि साखर देखील आपण ॲड करणार आहे. पण हे पूर्ण असं कोमट झाल्यानंतर, पूर्ण गरम गरम टाकायचं नाही, नाहीतर पूर्ण असा पातळ पाक होण्याची शक्यता असते.
आणि बदाम हे जे काजू आहेत हे काजूचे काप केलेले आहे जे लाडूच्या वर मला लावायचे आहेत ते. आता या ठिकाणी हे जे बेसन आहे हे असं थोडंफार प्रमाणात थंड होत आलेले आहे, कोमट झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, एका छोट्याशा 2-3 मी चमचे साखर घेतली आहे. त्या साखरेमध्ये पूर्ण विलायची जी आहे, विलायचीचे जे दाणे आहेत त्याची पावडर करून विलायची पूड मी इकडं ॲड केलेली आहे. त्याचप्रमाणे आवडीनुसार तुम्हाला जायफळ देखील तुम्ही ॲड करू शकता, जे इथं मी केलेलं नाही आहे. त्यानंतर मी बदाम देखील इकडं ॲड करत आहे, जे बदाम आपण फ्राय करून घेतलेले होते ते. आणि आपण हे सर्व जे जिन्नस आहे हे व्यवस्थित प्रकारे मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जी साखर आहे ती देखील बारीक मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. ती साखर आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित प्रकारे ते मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत चमच्याने जमेल तोपर्यंत चमच्याने करा, त्याच्यानंतर आपण हाताचा वापर करू शकतो. आता आपण हे जे बदाम वगैरे आहेत हे व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेतले आहे. आता याच मिश्रणामध्ये पुन्हा एकदा आपण जी पिठी साखर केलेली आहे 400 ग्रॅम साखर जी आहे ती देखील ॲड करायची आहे. एक मुठ्ठी मनुके देखील टाकलेले आहे. तुम्हाला चारोळे हवे असतील किंवा मगज वगैरे टाकायचे असतील ते देखील तुम्ही टाकू शकतात, पण मी या ठिकाणी फक्त मनुके आणि फ्राय केलेले बदामचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. आता हे केल्यानंतर बघा पाक हा पूर्ण असा वेगळा दिसायला लागलेला आहे, कारण साखर त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे. ऑफकोर्स रंग देखील याचा बदललेला आहे आणि ही सर्व जी साखर आहे ही व्यवस्थित प्रकारे आपण बारीक करून घेतलेली आहे आणि मोजून घेतलेली आहे. तर तुम्ही देखील लाडू करताना साखर आणि तूप व्यवस्थित मोजून घेण्याचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित प्रकारे आपण ही सर्व जे साखर आहे ही या पिठामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे कोमट आहे त्याच्यामुळे मी हात देखील वापरू शकते आणि हाताने देखील आपण हे करू शकतो, कारण आपण जेव्हा एकदा किचनमध्ये उतरलो की आपण साफसफाईचा तर व्यवस्थित प्रकारे म्हणजे आपण त्याच्याकडे लक्ष देतो. तर अशा प्रकारे हे सर्व जे आहे हे लाडूचं जे सारण म्हणा किंवा लाडूचं जे पीठ आहे, जे लाडूचं साहित्य आहे हे पूर्ण प्रकारे तयार होत आहे आणि हे तर आपण लाडू वळायला सुरुवात करू शकतो. तोपर्यंत हे पीठ गार झालेलं असणार आहे. बघा छान असं पीठ आपण हाताने मळून घेतलेलं आहे, म्हणजे साखर आणि बाकी सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित प्रकारे याच्यामध्ये मिक्स होईल. आणि अशा प्रकारे आपले हे जे पीठ आहे, पीठ नाही म्हणतात ना, हे जे बेसन आहे हे तयार झालं आहे लाडू करण्यासाठी. तुम्हाला जेवढा साईजचा पाहिजे आहे लाडू तेवढ्या साईजचा तुम्ही बनवू शकता. हे टोटली 100% नाही, 200% ऑप्शनल आहे. मी इकडे छोटे छोटे साईजचे लाडू केलेले आहे, कारण काय होतं 2 घास खाल्ले तरी लाडू तो संपायला हवा, नाहीतर काय होतं जी चांगली गोष्ट आहे ना ती देखील आपल्याला आवडत नाही. आणि अशा प्रकारे सुंदर असा हा बेसनचा लाडू आपला तयार झाला आहे. याच्यावर तुम्ही असं काजू ठेवा आणि डेकोरेशन करू शकता. तर 1 बाय 1 तुम्ही हे सर्व लाडू व्यवस्थित प्रकारे वळून त्याला एका प्लेटमध्ये डेकोरेट करा आणि रात्रभर त्याला असं त्या प्लेटमध्येच ठेवा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही हे लाडू खाण्यासाठी सुरुवात करू शकता. मस्तपैकी हा लाडू आपला आहे तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सर्व लाडू जे आहेत हे तयार करू शकतात. आणि हो, एलिझाज कॉर्नरला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करा, कारण